तंत्रज्ञानात उदाहरणार्थ AI वर माझी 3 पुस्तकं आहेत आणि 4थं पुस्तक येईल 3 महिन्यांनी. का ह्याचं कारण का तर AI पण बदलतो. जनरेटिव्ह AI न माहिती तयार होते, व्हिडिओज तयार होतात, ऑडिओ तयार होतात आणि जर तुम्ही याचा सकारात्मक वापर केला तर तुमची उत्पादकता अनेक पटीनं वाढते. म्हणजे आता जर मी माझं पहिलं पुस्तक बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी रेलेव्हंट नाहीयेत. ते माझ्याबरोबर जे लोक होते तिथं त्या पेरूवाल्याने QR कोड दाखवला. माझ्या जपानी लोकांनी सांगितलं की जगात असा कुठलाही देश नाही की एवढ्या तळागाळात डिजिटल इंडिया पोहोचतो. तर आता आजकाल भिकारी पण ऑनलाईन QR कोड घेऊन बघितले तुम्ही लोक. तर आता काय झालंय की जपानचं सरासरी आयुर्मान 83. अमेरिका वृद्ध लोकांचा देश आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचा जन्मदर हा घटतो आणि त्यासाठी मी वैयक्तिक स्तरावर पण सुरू केलंय. मी एक माझी पर्सनल चॅरिटी सुरू केली, शिकारपूर सोशल फाउंडेशन, आणि त्याचा पूर्ण उद्देश हा फक्त युवा पिढीला कौशल्यवान करून नोकऱ्या मिळवून द्या. शेअर मार्केटमध्ये 33% पैसे, 33% सोनं आणि उरलेले 33% जमीन, रिअल इस्टेट. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा मोये फ्रॉम न्यूज इंटरप्रिटेशन. आज आपण भेटणार आहोत IT इव्हॅन्जलिस्ट, एक उत्तम वक्ते, एक उत्तम लेखक आणि एक उत्तम मेंटॉर डॉक्टर दीपक शिकारपूर सरांना. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मी आता जसं म्हटलं सुरुवातीला की तुम्ही एवढ्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आहात, या सगळ्या ठिकाणी तुमचं नाव आहे, पण याची नेमकं सुरुवात कशी झाली? म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी बघितलंय, पण तुमच्या या IT प्रोफेशनलची सुरुवात कशी झाली आहे? अपघाताने झाली. म्हणजे मी इंजिनियर झालो आणि इंजिनियर झाल्यावर टाटा ग्रुपमध्ये मला नोकरी मिळाली. टेल्कोमध्ये मी नोकरी करत होतो आणि मी शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि मी टेल्कोमध्ये जॉईन झाल्यावर टेल्कोनी बरोच नावाच्या कंपनीचे कॉम्प्युटर्स आयात केले होते आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग वगैरे सुरू झालं होतं. पण एक दिवस असं झालं की ते प्रोग्रॅमिंग शिकलेले लोक अमेरिकेला निघून गेले आणि कंपनीला काही नोटीस वगैरे नाही दिली आणि एकदम व्हेकन्सी तयार झाली. मग त्यावेळच्या लिडर्सनी असा निर्णय घेतला की हे रिप्लेस करायची मार्केटमधनं वेळ लागेल, त्यापेक्षा आपण इनहाऊस इंजिनियर्सना संधी देऊ. मग आमची ऍप्टिट्यूड टेस्ट झाली आणि आम्ही 20 लोक ओव्हरनाईट प्रोग्रॅमर झालो. बरं. मग आणि त्यावेळेला प्रोग्रॅमिंग एवढं मोठं होईल वगैरे असं वाटलं नव्हतं. पण मी प्रोग्रॅमर झालो आणि टाटा ग्रुपचा मी अनेक बाबतीत ऋणी आहे की त्यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिलं आम्हाला आणि माझं करिअर सुरू झालं प्रोग्रॅमर म्हणून. आणि मी 2-3 वर्ष ते चाललं होतं सगळं. मी सिस्टीम्स अनालिस्ट वगैरे होतो आणि मग रतन टाटांनी त्यावेळेला टेल्कोचे ते चेअरमन झाले आणि त्यांनी एक कन्सेप्ट मांडला की कॉस्ट सेंटर असं कुठलं डिपार्टमेंट न ठेवता सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे, प्रॉफिट सेंटर झालं पाहिजे. तर काही डिपार्टमेंटनी त्यांना रिस्पॉन्स दिला, त्याच्यात आमचं डिपार्टमेंट होतं. बरं. आणि मग कॉम्प्युटर प्रोग्रॅमर असं होतं, तर मग आमच्या त्या तत्कालीन लिडर्सने विचारलं की तुमच्यापैकी किती लोकांना सेल्स आणि बिझनेस अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, नाहीतर आम्ही बाहेरनं रिक्रूट करू. तर तोपर्यंत माझं MBA झालं होतं, MBA मार्केटिंग. मी विचार केला की चला आपण ट्राय करायला काय हरकत आहे. मग मी कॉम्प्युटर प्रोग्रामरचा सेल्समन झालो आणि मी सुटकेस सेल्समन होतो. म्हणजे खूप फिरलो आणि रतन टाटांना पण त्या काळात भेटलो अनेक वेळा त्या काळात आणि जवळजवळ 40 देशांना भेट दिल्या. आमची ऑफिसेस झाली, पार्टनर्स मिळाले आणि माझं त्यामुळे आयुष्य वेगळ्या डायरेक्शनला गेलं. ह्यातली कुठलीही गोष्ट मी प्लॅन केली नव्हती. ऍक्च्युली मला डॉक्टर व्हायचं होतं. अरे बापरे. मला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन पण मिळाली होती. फक्त मी अंडर एज होतो, कारण त्या काळात मेडिकल काउन्सिलचा रूल होता की 17 वर्ष असल्याशिवाय तुम्हाला MBBS ला प्रवेश मिळायचा नाही आणि माझे 3 महिने कमी पडत होते. पण माझ्या सुदैवाने इंजिनिअरिंगला असा रूल नव्हता, म्हणून मी इंजिनियर झालो. आणि मग माझ्या आजीची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, म्हणून मी PhD केली नंतर. म्हणजे डॉक्टर कुठेतरी लेवल एक आहे. तर असं मुळे कॉम्प्युटर प्रोफेशन मध्ये आलो. त्या काळात हे प्रोफेशन खूप छोटं होतं. म्हणजे मी गमतीनं असं म्हणायचो की पुण्याची त्या काळची पानपट्टी इंडस्ट्री ही सॉफ्टवेअर एक्सपोर्ट भारताच्या पेक्षा मोठी होती. अगदी कमी होते लोक सगळे आणि कुणालाही त्यावेळेला वाटलं नव्हतं. पण त्यामुळे एक चांगल्या गोष्टी होत्या की सगळे लोक एकमेकांना ओळखत होते. म्हणजे आनंद देशपांडे मला तेव्हापासून माहिती आहे, रवी पंडित किंवा नारायण मूर्ती, नंदन गिलकणी, हे त्या 80च्या दशकापासून मी त्यांच्या संपर्कात आलो आणि फेलो प्रोफेशनल म्हणून सगळे एकमेकांशी बोलत असत. आणि ह्या सगळ्या लोकांच्याकडनं मी अनेक गोष्टी शिकलो. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपला इगो खाली ठेवायचा आणि ऍक्सेसिबल राहायचं. पण सर, आता तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांची नावं घेतलीच आहेत, तर यांच्याकडून तुम्ही म्हणालात बरंच शिकायला मिळालं, पण अजून अशा कोणत्या गोष्टी वाटतात की ज्या आजच्या पिढीने त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत? खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता आधी तू मला म्हणालीस मी मोठा आहे, हे मी मान्य करतो. आकारानं मी नक्की मोठा आहे. नाही. फक्त आकाराने, बाकी काही नाही.
पण प्रत्येक व्यक्तीकडनं शिकण्यासारखं आहे. मी ऍक्च्युली माझा एक प्रोग्राम आहे मला भेटलेली माणसं म्हणून. हम्म. मग त्याच्यात मी खूप लोकांकडनं मी काय काय शिकलो. म्हणजे अगदी त्यात अब्दुल कलाम आहेत किंवा हिज हायनेस रॉयल चार्ल्स, बरं. अशा सगळ्या लोकांच्याकडनं. पण आता आपण जे IT मधली जे व्यक्ती भेटतो, नारायण मूर्तींचा बॅकग्राऊंड तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. त्यांचा अतिशय मध्यमवर्गीय घराण्यात हो. जन्म झाला आणि ते शिष्यवृत्तीवर शिकले, IITत गेले आणि पटणीमध्ये होते आणि मग 5 का 6 लोकांनी मिळून इन्फोसिस सुरू केली. आणि त्या काळात त्यांचे सुधा मूर्तींशी लग्न झालं होतं आणि त्या टेल्कोत होत्या पुण्याला. तर तो एक आमच्या दोघात कॉमन फॅक्टर होता. आणि मॉडेल कॉलनीमध्ये इन्फोसिसची सुरुवात झाली आणि अगदी छोट्या प्रमाणावर. आणि आता कुठल्या कुठे झालेत बघा. आता इन्फोसिस नावच हा. अनेक ठिकाणी आहे. असं आनंद पण तसंच आहे. आनंद देशपांडे HP मध्ये होता, इथं आला. म्हणजे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क हा जो प्रोग्राम होता त्याची ती पहिली कंपनी म्हणजे त्या प्रोग्राम मधली. आणि मी त्याच्या ऑफिसला भोसरीला गेलो होतो. अगदी छोटं ऑफिस. त्यावेळेला हार्डली 8-10 लोक काम करत होते. तेव्हापासून मी त्याचा प्रवास बघितलेला आहे. आणि म्हणजे तो आता जे परसिस्टंट झालं ते आनंदला प्रचंड श्रेय देतो. म्हणजे खूप छान केले काम. सर, तुम्ही ह्या सगळ्यांची नावं घेत असताना असं होतं की 1980 पासून तुम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहात. म्हणजे साधारण आपण म्हणू की बरीच वर्ष याच्यामध्ये लोटली गेली आहेत. तर पूर्वी असणारं तंत्रज्ञान आणि आज असणारं तंत्रज्ञान याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय का? किंवा काही आता भविष्यात काही वेगळा ट्रेंड सेट होऊ शकतो असं वाटतं का? याच विषयावर मी पुस्तकं लिहितो. हो, हो, तर बरोबर. आता 80च्या दशकात जे कॉम्प्युटर होते ज्याला मी संगणक म्हणायचो, हम्म. ते असे मेनफ्रेम कॉम्प्युटर महाकाय होते आणि टर्मिनल्स डम टर्मिनल्स होती म्हणजे टाईपरायटर सारखं. आणि तसं आम्ही प्रोग्रामिंग केलं आणि रिपोर्ट्स काढायचे, टर्मिनलवर बघायचं. पण नंतर हळूहळू गोष्टी बदलत गेल्या. ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन HCI म्हणून तंत्रज्ञान आलं. मग त्याच्यातनं पहिला पर्सनल कॉम्प्युटर आणि माऊस आला. मग हळूहळू कॉम्प्युटर मोठे मोठे आकाराने नाही क्षमतेनं होत गेले, पण आकारानं छोटे होत गेले. आणि ही प्रक्रिया अजूनही चालू आहे. सतत काहीतरी बदलत असतं. आणि एक गॉर्डन मूर म्हणून इंटेलचे CEO होते. त्यांनी 90च्या दशकात एक रूल सांगितला, त्याला मूर्स लॉ म्हणतात. म्हणजे कॉम्प्युटिंग पॉवर दर 18 महिन्यामध्ये दुप्पट होईल आणि किंमत कमी होईल, निम्मी होईल. आणि ह्या गोष्टी सतत सुरू आहे. तुम्ही जर मोबाईल फोनचं बघितलं तर बघा तुम्ही 1.5 ते 2 वर्षांनी एक नवीन मॉडेल येतं आणि किंमत त्याची जास्त असते आणि तुमचं आत्ताचा जो फोन आहे त्याची व्हॅल्यू अतिशय कमी असते. आणि ह्या मूर्स लॉमुळे मी एक गोष्ट शिकलो की मी अतिशय कमी किमतीचे फोन वापरतो. आणि मी स्वतः अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही डिजिटल अस्तित्व मर्यादित ठेवा. सतत व्हॉट्सअपवर असणं ही काही फार भूषणावह गोष्ट नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा नक्की डिजिटल तंत्रज्ञान वापरा, कम्युनिकेट करा. पण सतत वापरणं हे याच्यामुळे वेगळ्या समस्या निर्माण होतात. म्हणजे ह्याच्या पलीकडे मग काही राहत नाही की स्क्रोलिंग आणि आता सगळ्यात मोठा विनोद मी तुला सांगतो की व्हॉट्सअपचा जन्म हा लोकांचं काम कमी करण्यासाठी झाला होता, प्रॉडक्टिव्हिटी टूल म्हणून. त्याच्या एक्झॅक्टली उलट झालं आणि लोकांना फक्त वेळ घालवायचं साधन झालंय आता व्हॉट्सअप. ते तर हे चुकीचं आहे. पण चुकीचं आणि ते खरंच आहे. म्हणजे आजची ही एक गोष्ट आहे. पण सर याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात की तुम्ही पुस्तकं लिहिलीत आणि 1-2 नाही तर तब्बल 60 पुस्तकं आहेत या विषयांवरची तुमची. तर तुम्हाला तुमचं कुठलं पुस्तक आवडलं आणि असं तुम्हाला का वाटलं की आता ह्याची सुरुवात कुठेतरी आपण लेखनाने करावी? मी कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा सभासद होतो आणि त्यावेळेला 80s मध्ये IT फॉर मासेस ही कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाची थीम होती. आणि मी CSIच्या माध्यमातून आम्ही अनेक लेक्चर्स घ्यायचो आणि लोकांना त्या काळात कॉम्प्युटर विषयी डिमिस्टिफाय करायची गरज होती. म्हणजे खूप लोकांना कुतूहल होतं की काय उपकरण आहे, पण काय काम करतं, कसं करतं, काही लोकांना माहिती नव्हतं. मग मी असे अनेक प्रशिक्षण वर्ग घेत होतो. एकदा काय झालं की मुंबईला एक प्रशिक्षण वर्ग आयोजित केला गेला आणि तिथं प्रशिक्षणार्थी होते शिक्षक सगळे. आणि आमचं सगळं चाललं होतं. सुरुवातीला जे वक्ते होते ते इंग्रजीत बोलायला लागले. मग 10 मिनिटांनी एक शिक्षक उभे राहिले आणि ते म्हणाले की तुम्ही एक काम करा, तुम्ही जे बोलताय ते आम्हाला काही कळत नाही, मराठीत बोला. मग ते उरलेले दोघं जे होते त्यांना मराठी येत नव्हतं. मग मी सांगितलं की मला संधी द्या आणि मग त्यांचं पण मीच बोललो. असं मी 1.5 तास बोलत होतो. बरं. मग ही बातमी देवांग मेहता म्हणून एक होते, आता ही इज नो मोर, स्नॅसकॉमचे चेअरमन, त्यांच्यापर्यंत पोहोचली. मग त्यांनी मला फोन केला की दीपक तुझ्याकडं परमेश्वरी देणगी आहे, तर तू मराठीत लेखन आणि व्याख्यान दे छंद म्हणून, आणि त्याची सध्या समाजाला गरज आहे. मग मी हे करत बसलो सगळं. मी लेखन सुरू केलं. वृत्तपत्रात सकाळमध्ये माझे लेख खूप वर्ष येत होते. एका प्रकाशकांनी मला अप्रोच केलं की आपण ह्याचं पुस्तक करू. असं करून राज्य उद्याचे संगणकाचे हे पुस्तक 97 साली आलं. आणि आता त्यावेळेला मला वाटलं नव्हतं की हे सातत्य राहील. पण आता 60वं पुस्तक मागच्या महिन्यात प्रकाशित झालं.
आणि आता पुढच्या 6 महिन्यात अजून 3 होतील. म्हणजे आता जर मी माझं पहिलं पुस्तक बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी रेलेव्हंट नाही आहेत. आणि मी ललित लेखन नाही करत. हो. मी फक्त शिक्षणासाठी, समाज प्रबोधनासाठी आणि फक्त माहिती तंत्रज्ञान ह्या एकाच विषयावर लिहितो. त्यामुळे जे आता तंत्रज्ञानात उदाहरणार्थ एआय वर माझी 3 पुस्तकं आहेत आणि चौथं पुस्तक येईल 3 महिन्यांनी. का ह्याचं कारण का तर एआय पण बदलते. बरोबर. जोपर्यंत तंत्रज्ञान बदलत राहील आणि त्याचा रेलेव्हन्स बदलत राहील तोपर्यंत मला पुस्तक लिहायची प्रेरणा मिळेल की अरे आता हे सांगायची गरज आहे. आणि मला आता ती एक शैली सापडली आहे की सोप्या भाषेत मराठी कसं लिहायचं. माझी पुस्तकं छोटी असतात आणि मी अशी खूप लांबलचक आणि विस्तृत लिहित नाही. आणि मी असं म्हणतो की या पुस्तकाने फक्त तुमचं कुतूहल जागृत होईल आणि तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायची प्रेरणा येईल. आणि मग तुम्ही लायब्ररीत जा आणि किंवा इंटरनेटवर जा आणि बघा. पण तोंड ओळख अशासाठी ही पुस्तकं असतात. जर तुम्ही आता एआयचा उल्लेख केला तर मग एआय, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन याच्यामुळे म्हणजे याच्या एकत्रीकरणामुळे भविष्यात काही चांगले बदल घडू शकतात का? हे बघा कुठलंही तंत्रज्ञान दोन्ही बाजू घेऊन येतं. सकारात्मक आणि नकारात्मक. मग अगदीच. आणि मी कायम म्हणतो की तंत्रज्ञान हे सुरीसारखं. आता ही सुरी तुम्ही काही वापरता. तुम्ही फळं कापायला वापरू शकता किंवा दुसऱ्या माणसाला इजा करायला. शेवटी तो वापरकर्त्याच्या मानसिकतेचा हा प्रश्न आहे. अगदी. एआय हा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यात अनालिटिक्सचं त्याचं फाउंडेशन आहे. म्हणजे उपलब्ध डिजिटल माहितीचं पृथक्करण करून ट्रेंड्स शोधायचे आणि त्याच्यावरनं तर्क लावायचे. म्हणजे हे थोडंसं ज्योतिषशास्त्रासारखं आहे. आणि मग आपण निर्णय घ्यायचे किंवा त्या माहितीच्या आधारे अजून माहिती तंत्रज्ञान करायचे. त्याला जनरेटिव्ह एआय म्हणतात. म्हणजे जनरेटिव्ह एआयनं माहिती तयार होते, व्हिडिओज तयार होतात, ऑडिओ तयार होतात. आणि जर तुम्ही याचा सकारात्मक वापर केला तर तुमची उत्पादकता अनेक पटीनं वाढते. आता ह्याच्यात मुद्दा तो सिक्युरिटीचा येतो. तर ही सगळी माहिती तयार होते, सगळे लोक ऑनलाईन करतात. मग याचा गैरवापर पण होतो का? तर याचं उत्तर होय आहे. मग हॅकर्स आले. हॅकर्स म्हणजे कोण? तर पूर्वी भुरटे चोर असायचे. पाकिटमार. तर पाकिटमार हे आता आजकाल काय पाकिट मारून काय मिळणार तुम्हाला? काय क्रेडिट कार्ड, थोडेफार नोटा आणि काही प्लास्टिक. त्यामुळं पाकिटमार आता आउट ऑफ सर्क्युलेशन झाले. मग त्यांनी काय केलं मग पाकिटमाराने आता ह्याच्यावर मी एक तुला छोटी गोष्ट सांगतो. हात की सफाई नावाचा आमच्या लहानपणी एक पिक्चर आला. त्यात विनोद खन्ना वगैरे होते. त्या सिनेमामध्ये एक डायलॉग आहे की छोटा विनोद खन्ना व्हीटी स्टेशनवर दाखवलाय आणि त्याच्यात तो एक पाकिटमार त्याला दिसतो. मग तो पाकिटमाराला पकडतो आणि त्याला विचारतो की गुरु मुझे चोर बनना है मैं क्या करू. मग त्याला तो ब्लेड मारायला शिकवतो आणि पुढे तो स्मगलर होतो. आता हाच हात की सफाई जर 2025 साली आला तर तुला माहितीये की सगळे आयकॉनिक डायलॉग तसेच असतात. तर आता जर त्या विनोद खन्नांनी त्या गुरुला विचारलं की गुरु मुझे चोर बनना है मैं क्या करू, तर तो त्याला म्हणेल अभि कॉम्प्युटर शिकव. कारण आता संगणक तंत्रज्ञान शिकल्याशिवाय तुम्हाला चोरी पण करता येणार नाही. कारण सगळीकडे बायोमेट्रिक असतं. मग ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वव्यापी आहे. म्हणजे आता आजकाल भिकारी पण ऑनलाईन आहे. QR कोड घेऊन बघितलेत मी लोक. आणि मी तुला गंमत म्हणून सांगतो, आता आपण जिथं बसलोय तिथं मी 4 महिन्यापूर्वी एक जपानी शिष्टमंडळ आलं होतं गणेशोत्सवाच्या काळात. तर मी त्यांना थोडंसं पुणे दर्शन केलं. गणेश मंडळ वगैरे दाखवली. तिथं खाली एक तुला दिसेल एक पेरूवाला बसतो. तर मी त्यांना सांगितलं आपण पेरू खाऊ. इथले पेरू चांगले असतात. मग ते माझ्याबरोबर जे लोक होते तिथं त्या पेरूवाल्याने QR कोड दाखवला. माझ्या जपानी लोकांनी सांगितलं की जगात असा कुठलाही देश नाही की एवढ्या तळागाळात डिजिटल इंडिया पोहोचलेलं आहे. हे आपल्या देशाचं प्रचंड मोठं यश आहे. आपली तळागाळात हे डिजिटल तंत्रज्ञान पोहोचलंय. म्हणजे ही अतिशय चांगली बाब. खरंच आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणता येईल. म्हणजे जसं आता तुम्ही जॅपनीज लोकांचा उल्लेख केला आणि एका इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही म्हणालात की भारतीयांसाठी म्हणजे जपानमध्ये रेड कार्पेट आहे. तिकडे सुसंधी बऱ्याच अशा उपलब्ध आहेत. तर हे असं का वाटलं तुम्हाला? सध्या काय तिकडे परिस्थिती आहे आणि याच्या मागे बरीच बॅकग्राऊंड आहे. कारण आता सध्या समाजापुढचा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगार क्षमता. आणि त्यासाठी मी वैयक्तिक स्तरावर पण सुरू केलंय. मी एक माझी पर्सनल चॅरिटी सुरू केली शिकारपूर सोशल फाउंडेशन. आणि त्याचा पूर्ण उद्देश हा फक्त युवा पिढीला कौशल्यवान करून नोकऱ्या मिळवून देणं. आणि ह्यात सरकार पण काही गोष्टी करत असतं. पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अवलंबून राहण्याचे दिवस संपलेत. आणि त्यांना गाईड करणं, त्यांना गरज पडली तर आर्थिक मदत करणं हे त्या फाउंडेशनचं काम आहे. तर मी एका फिडेल सॉफ्ट नावाच्या कंपनीच्या ऍडवायझरी बोर्डवर आहे. तर ती जपानी कंपनी आहे. म्हणजे जपानमध्ये सुरू झाली. आणि त्या अनुभवातनं मला अनेक गोष्टी कळत गेल्या. आणि मी अनेक जपानी लोकांच्या संपर्कात आलो. तर आता काय झालंय की जपानचं सरासरी आयुर्मान 83 आहे. म्हणजे तो वृद्ध लोकांचा देश आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचा जन्मदर हा घटतोय.
आणि तिथं युवा पिढी कमी आहे. आणि जी युवा पिढी आहे त्यातल्या 40% लोकांना लग्नच करायची नाहीत. आणि जे लोक लग्न करतात त्यांना मुलं बाळ नको आहेत. त्या प्रत्येक अशी एक आता ट्रेंड आहे की मुलं बाळ म्हणजे जबाबदारी मग नको. पण ह्याचा नेट रिझल्ट काय तर जपानचा लोकसंख्या दर निगेटिव्ह आहे. मग त्याच्यावर भारतीय लोकांनी तिथे यावं असं त्याला वाटतं. आणि आता परिस्थिती अशी आहे की जपानमध्ये ओपन जॉब्स आहेत, खूप लाखो आहेत. आणि जे महत्वाकांक्षी भारतीय युवक आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करतो की तत्काळ जपानी भाषा शिका. ऑनलाईन शिका, ऑफलाईन शिका. N5, N4, N3 अशा त्या लेव्हल्स आहेत. त्यातले N5 सुरुवातीला N4, N3 करा. शिकायला जा, रोजगारासाठी जा, पैसे मिळवा, परत येऊन तुम्ही भारतात अनेक गोष्टी करू शकता. पण आता अशी परिस्थिती आहे की एक देश आहे ज्याला भारतीय लोक हवेत आणि तिथं भारतीयांना इक्वल म्हणजे आपला समान दर्जा आहे. आणि फार लांब पण नाही, 6 तासाची फ्लाईट आहे. आणि बाबतीत विचार केला तर जपानी आणि भारतीय संस्कृती साम्य आहे काय, आशिया संस्कृती असल्यामुळे. तर ह्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि तुमचं शिक्षण कुठेही असू दे, तुम्ही काहीही करत असाल तर तुम्हाला जपानमध्ये संधी आहे त्या त्या क्षेत्रात. म्हणजे तुम्ही अगदी वेगवेगळ्या स्तरावर तिकडे संधी उपलब्ध होऊ शकतात असं आता त्यांचं अजून एक मी बघितलं की एकदा त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला की ते लॉंग टर्म रिलेशनशिप करतात. आता मी जेव्हा जपानला पूर्वी गेलो होतो त्यावेळेला मी टाटामध्ये नोकरी करायचो. टाटा हिताची आमचं जॉईंट व्हेंचर झालं आणि त्यावेळेला मी तिथं बरेच वेळा भेटलो. तर ते जॉईंट व्हेंचर अजूनही चालू आहे. बरं. जपानमध्ये सगळं असतं ते दीर्घकालीन असतं. पण सर आता मला बोलताना असं एक वाटतं की एका बाजूला एवढ्या संधी उपलब्ध आहेत म्हणजे ही एक परिस्थिती, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर भारतातच अनेक ग्रामीण भागातून येणारी मुलं जे जॉब शोधतात, तिसऱ्या बाजूला एक गलेलठ्ठ आपण म्हणतो पाचाकडी पगार असणारी लोक आहेत आणि चौथ्या बाजूला आहेत की काहीच नाही, ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा खूप वणवण करतात. तर ही सगळी दरी कशा पद्धतीने याचं सोल्युशन कसं आपण शोधू शकतो? सोल्युशन मी आहे हे तू एकाच प्रश्नात अनेक समस्या सांगितल्या आणि या सगळ्याची उत्तर माझ्याकडे नाहीत. आता एखादी व्यक्ती काहीतरी करते पण पैसेच नाही मिळाले तर उपयोग काय? तर हे एम्प्लॉयबिलिटी किंवा रोजगार क्षमता याचं उत्तर स्किलिंग मध्ये आहे. तुमच्याकडे जर कौशल्य आले तर तुम्ही रोजगारक्षम होता. आणि दुर्दैवाने रोजगार क्षमतेचं कोविड व्हॅक्सिन नाहीये की एक इंजेक्शन घेतलं आणि झालं असं नाही, तुम्हाला कष्टच करायला लागतं. तर हे नवीन शैक्षणिक धोरण हे एक अतिशय चांगली गोष्ट आहे. पण त्याची अंमलबजावणी कशी होते ते बघायला लागेल. पण आता जर विद्यार्थ्यांनी ठरवलं, म्हणजे शिक्षण पद्धतीत 4 घटक आहेत. एक म्हणजे विद्यापीठ, नंतर आहेत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांना मी लर्नर म्हणतो, मी स्टुडंट नाही म्हणत, कारण स्टुडंट फ्रेशर होतो. लर्नर हा कायम शिकत असतो. त्याच्यामध्ये मी एक फॉर्म्युला दिलाय यशाचा, तो म्हणजे प्लस प्लस. कुठलीही तुमची पदवी असेल तर त्याला 2 प्लस जोडायचे. पहिला प्लस म्हणजे कौशल्य आणि दुसरा प्लस म्हणजे वर्क एक्सपिरियन्स, ज्याला कार्यानुभव म्हणतात. हे जर तुम्ही एकत्र आणलं तर तुम्ही रोजगारक्षम होता. आणि ह्या दुर्लेल्या प्लस प्लस गोष्टी आहेत या पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. पण हेच जर तुम्ही बघितलं तर मेडिकल एज्युकेशन मध्ये असं नाही. हॉस्पिटल असल्याशिवाय तुम्ही मेडिकल कॉलेज काढू शकता. तिथल्या मेडिकल स्टुडंट्सना वर्क एक्सपिरियन्स तिथंच मिळतो. त्यामुळे कधीही तुम्ही अनएम्प्लॉयबल डॉक्टर अशी टर्म ऐकली का, किंवा असा डॉक्टर बघितला का की ज्याला इंजेक्शन देता येत नाही. पण अशा गोष्टी इतर शिक्षणात आहेत, कारण हा प्रॅक्टिकल गोष्टींचा अभाव आहे. खरंय. आणि तुला अजून एक जमलं तर मी तुमच्या पॉडकास्ट मधल्या सर्वांना विनंती करतो की, आणि तुम्ही सदैवाने पुण्यात आहात, जगामधलं उत्कृष्ट उच्च शिक्षण मॉडेल पुण्यात आहे हे तुला माहितीये का? आणि ते म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला. एनडीए मध्ये अफलातून शिक्षण देतात आणि त्यांचं मॉडेलच इतकं भारी आहे. तिथल्या प्रत्येक कॅडेटला तू बघ, कॅडेट एकदम स्मार्ट असतो, रविवारी ते पुण्यात फिरतात. प्रत्येक कॅडेट हा देशसेवेसाठी भारून असतो, देशासाठी ते मरायला तयार असतात. आणि त्यांना इतक्या गोष्टी येतात. आणि त्या मॉडेलमध्ये हायर एज्युकेशन आहे, त्यांना अनेक गोष्टी करता येतात. त्यांना स्वयंपाक करता येतो, त्यांना साप पकडता येतो, त्यांना दुसऱ्या माणसाला जर शत्रू आला तर त्याला मारता येतं, त्यांना वेपन्स म्हणजे शस्त्र वापरता येतात. काही लोकांना जावा प्रोग्रामिंग पण येतं. इतक्या गोष्टी त्यांना शिकवतात की तो कमांडो बनतो. आता ही जी कमांडो माइंडसेट आहे, ज्याला मी जेम्स बॉन्डचं उदाहरण देतो, ही लर्नर मध्ये आली पाहिजे. ज्या क्षणी विद्यार्थी म्हणेल की मी कमांडो माइंडसेट मध्ये आहे, तर तो नुसतं अतिशय अधाशासारखा कौशल्य शिकत बसेल. आणि अनेक कौशल्य शिकायची गरज आहे. आणि त्या कौशल्य शिकायला तुम्हाला सुदैवाने पैसे लागत नाहीत. अजून एक मला उदाहरण आठवतं की मी
त्या काळात अमेरिकेचे आमचा बिझनेस बघत होतो आणि आमचे अनेक प्रोग्रॅमर्स अमेरिकेला गेले होते. तर एक टीम आमची एका प्रोजेक्टसाठी 8 महिने अमेरिकेला गेली आणि ती 15-16 लोकं होती आणि मी त्यांचं सगळं कोऑर्डिनेशन बघत होतो, की त्यांना जायला जागा वगैरे. आणि मग परत आल्यावर मी जनरल गप्पा मारत होतो. एक आमचं गेट टुगेदर झालं आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं, की एका मुलाला खूप पैसे मिळाले. हां. तर मी त्यांना म्हटलं, "ह्याला कसे मिळाले पैसे?" तर तो तमिळ मुलगा होता. त्याला स्वयंपाक करता येत होता. तर ही लोकं तिथे गेली आणि भारतीय माइंडसेट असल्यामुळे ते पैसे वाचवायचे अनेक मार्ग शोधत होते. तर तिथं त्यांच्या लक्षात आलं. आता ही 90च्या दशकातली गोष्ट आहे, की त्यांना भारतीय फूड तिथं न्यूयॉर्कमध्ये मिळत नव्हतं. हां. मग त्यांनी तिथे एक राजभोग म्हणून एक गुजराती माणूस होता. त्याचं स्वीट मार्ट होतं, म्हणजे हलवाई होता तो. त्याला जाऊन ते भेटले आणि ते म्हणाले, की आम्ही संध्याकाळी तुझ्याकडे येतो. तू आम्हाला जुजबी खाणं करून दे आणि आम्ही खाऊ, तुला पैसे देऊ. त्यांचं हे सगळं बोलणं चाललं होतं. तेवढ्यात तो तमिळ मुलगा म्हणाला, की "मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगली आयडिया देतो. हं. मीच करतो कुकिंग. मी 4ला उठीन. तुम्ही डबे आणून ठेवा. मी तुम्हाला नाश्ता देईन आणि दुपारचा डबा आणि रात्री आल्यावर हे करीन. तुम्ही मला या राजभोगला देता त्याचे 10% कमी पैसे द्या." हां. आणि मग बाकीचे जे लोकं होते, ते समजा आता मला अमाउंट आठवत नाही, पण त्यांनी जवळ-जवळ एक $500-600 सेव्ह करून आणले आणि ह्या मुलांनी $3000 आणले अरे आणि त्याला जास्त पैसे मिळाले ना. ह्यूज अमाउंट. आता ही कशाच्या जोरावर झाली? कौशल्य. त्यामुळे मी कौशल्य. लोकांना कायम सांगतो, की कुठलंही कौशल्य आयुष्यात वाया जात नाही. खरंय. तुम्हाला ते बरोबर. आलं पाहिजे. हं. आणि पुण्यामध्ये जर विचार केला तर अनेक स्टार्टअप्स आहेत, अनेक लघु उद्योग आहेत. तिथं जा ना आणि त्यांना सांगा, की मला कार्यानुभव पाहिजे, मला पगार नको. हं. पण मला शिकवा गोष्टी. असं जर तुम्ही केलं, तर तुम्ही फ्रेशर नाहीच राहणार ना. जेव्हा तुम्हाला विद्यापीठ पदवी देईल, तेव्हा तुमच्या बायोडाटात काय येईल? पदवी, एक 7-8 कौशल्य खरंय. आणि 6-7 इंटर्नशिप. आता अशी व्यक्ती का म्हणून बेरोजगार राहील? कारण बरोबर. माझे जे उद्योगात मित्र आहेत आणि मी सुद्धा अनेक कंपन्यांचा संचालक आहे. पण तिथले एचआरचे लोकं काय सांगतात, की आम्हाला लोकं पाहिजेत. पण आम्हाला हवे तसे लोकं मिळत नाहीत. हां. आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीतनं पदवीधर बाहेर येतात, पण त्यांना येत काहीच नाही. तर हे जे येत नाही ना, ही समस्या आहे. आणि ह्याच्यावर सगळ्यांनी मिळून काम करायचे. त्यामुळं तुझ्या वयाच्या लोकांना मी कायम सांगतो, की तुम्ही नशीबवान आहात. आणि मी विद्यार्थ्यांना भेटतो तेव्हा मी सांगतो, की तुम्ही घरी जाऊन पालकांच्या पाया पडा आणि त्यांना थँक म्हणा. मग ते म्हणतात, की "का?" आणि जर तुम्ही खरंच असं केलं, तर पहिल्यांदा पालक विचारतील, की "आज गडबड काय झाली?" कारण असं उठसूट कोणी थँक म्हणत नाही. मी खरंय. सांगेन थँक अशासाठी म्हणा, की तुम्ही आम्हाला योग्य काळात डाउनलोड केलं. कारण तुमचा जन्म योग्य काळात झालाय. ज्यांचा जन्म ह्या शतकात झालाय, हं. ते अतिशय नशीबवान लोक आहेत. म्हणजे ते मी जेव्हा नक्कीच. पहिल्यांदा परदेशी गेलो, तेव्हा भारतीयांना तुच्छ वागणूक असायची. हं. म्हणजे मी असं बघितलंय, की आम्ही एका हॅनोव्हरच्या फेअरला गेलो होतो. तिथं इन्फोसिसचा स्टॉल शेजारी होता. तिथं नारायण मूर्ती होते. त्यांना सगळे लोकं मिस्टर मर्फी म्हणायचे. कारण त्यांना मूर्ती म्हणताच येत नव्हतं. आता जे लोकं त्यांना मर्फी म्हणायचे त्यांची आता अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला लागतं. तर अशी परिस्थिती होती. सुब्रमण्यमला ते सबमरीन म्हणायचे. माझं तर सोडून घ्या. दीपक शिकारपूर तर खूप अवघड आहे. आणि आता एक योगायोग सांगतो, की माझं आता हे जे डीपसीक म्हणून आलंय ना, हां. माझं शॉर्ट फॉर्म होता त्या काळात. बरं. दीपक शिकारपूरचा. कारण त्याला पूर्ण म्हणता येत नव्हतं. मग कुणी लोकं डी म्हणायचं, कुणी म्हणायचं डीपसीक असंच म्हणायचं. तो माझा शॉर्ट फॉर्म होता तो, दीपक शिकारपूरचा. बरं. म्हणजे हा योगायोग आहे. म्हणजे माझा त्या डीपसीकशी काही संबंध नाहीये. पण गंमत म्हणून मी सांगतो. मला एक पर्सनली असा एक प्रश्न पडतो, की बरेचदा काय होतं, की जेव्हा मराठी माणूस कुठेतरी बाहेर जातो, हं. कुठेतरी इंग्लिश येत नाही म्हणून मग ते मागे येतात का? किंवा आय-टीमध्ये सुद्धा काम करताना ना एक जाणवतं, की ह्यांच्याला कुठेतरी एम-टी-आय आहे. म्हणजे मदर टंग इन्फ्लुअन्स आहे यांच्या बोलण्यामध्ये. हे असं जाणवतं. मग ह्याच्यामुळे कुठेतरी आपण मागे पडतोय का? म्हणजे भाषा शिकणं महत्वाचं आहे. पण आज इंग्लिश शिकणं तेवढं महत्वाचं झालेलंच आहे का? काय आहे, तर आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं. आता मी जपानबद्दल सांगितलं. आता जपानी लोकं असा अट्टहास नाही करत. ते म्हणतात आम्ही जपानीच बोलणार. बरोबर आहे. पण आणि तुम्हाला इंग्लिश आलं तर ठीक आहे. पण जपानीत व्यवहार होतात, जपानीत शिक्षण झालं. आता ते जपानची संस्कृती आहे. आपल्याकडे दुर्दैवाने ब्रिटिश इन्फ्लुअन्स आहे. त्यामुळं अनेक लोकांना असं वाटतं, की इंग्रजी शाळा चांगल्या, इंग्रजी बोलणं म्हणजे अप मार्केट. आता आपण समाजाची वृत्ती बदलू शकत नाही. मग तुमच्या हातात काय? स्वतःला बदला ना. स्वतःला बदला. आता मराठीचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझी मातृभाषा आहे. पण माझं इंग्रजीवर तेवढंच प्रभुत्व आहे. हं. कारण शेवटी कसं आहे, की जग व्यवहार कुठल्या भाषेत करतं? तर इंग्रजीत करतं. बहुभाषिक व्हा. प्रत्येक भारतीय हा बहुभाषिकच असतो. आपल्याला मराठी येतं, हिंदी येतं, जुजबी. मग तशाच या भाषा आहेत, शिका. खरंय. आता अगदीच आहे. तुमच्या वेळी किती लोकांना अमिताभ बच्चनची स्टोरी माहिती आहे का मला माहिती नाही. हं. सुरुवातीच्या काळात ते फ्लॉप ॲक्टर होते. हो. त्यांचे सिनेमा चालत नव्हते. त्यांना ती शैली गवसली नव्हती. हं. मग ते काय करायचे, सकाळी उठून आरशासमोर स्वतःशी तासनतास बोलत राहायचे आणि त्यातनं शेवटी त्यांना ती शैली गवसली. सवयच नाही तुम्ही केली,
तर मग तुम्हाला जमणारच नाही त्या गोष्टी. आणि अजून एक आहे सर, की हल्ली स्टार्टअप सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी सुरू आहेत. पण काही जणांचं कसं म्हणणं असतं, की मराठी माणसं स्टार्टअपमध्ये अभावाने आढळतात. फार जास्त मराठी बघा, हे माणसांमध्ये नाही. चुकीचं आहे. हां, आनंद देशपांडे मराठीच आहे ना. आता मी पण थोडाफार यशस्वी आहे, मी पण मराठीच आहे. मराठीच. असं काही नसतं. आपल्या मराठी मातीमध्ये सगळे लोक सगळ्या प्रकारचे आहेत. हं, नेते आहेत, सगळे आहेत. आणि पूर्वी असं होतं की मराठी माणूस हा सुरक्षित म्हणून नोकरी करायचा. कशाला जोखीम घ्यायची. हं, हं. आणि ह्या बाबतीत मी कायम म्हणतो की मराठी भाषा थोडेफार बदलायची गरज आहे. म्हणजे लहान मुलं जेव्हा खोड्या करतात तेव्हा तुम्ही काय म्हणता, काय धंदे चाललेत, हां, कसले उद्योग करतोस, मग त्यांनी तुम्ही काय संस्कार करता की उद्योगधंदे म्हणजे वाईट, हां. असे अजाणतेपणे तुम्ही संस्कार करता ना. बरोबर. मग तुम्ही असं म्हणायला पाहिजे, एखाद्या मुलाने पराक्रम केला, छान उद्योग केला, असे वाक्प्रचार वापरा. काय धंदे आहेत तुझे? मग त्याला वाटतं की उद्योगधंदे म्हणजे चांगले, मग तो हां. आपोआप उद्योजक होईल. आता सर तुमचं एवढं मोठं काम आहे, एवढा सगळा व्याप आहे, हे सगळं एका बाजूला. पण मला एक विचारायचं, याच्यामधून तुम्ही तुमचा मी टाईम कसा काढता? तुमच्या छंद, तुमच्या आवडी-निवडी तुम्ही कशा पद्धतीने जोपासता? मी सकाळी पु. ल. देशपांडे उद्यानात चालायला जातो. तो माझा मी टाईम असतो. हां. त्या काळात मला अनेक कल्पना सुचतात आणि त्याच्यात व्यायाम पण होतो आणि मी टाईम पण असतो. आणि अजून एक गोष्ट घडली माझ्या आयुष्यात, की मी 10 वर्षापूर्वी जेव्हा माझी 50शी झाली, तेव्हा मी दादा वासवानींना भेटलो वन टू वन. हां. ते थोर संत होते आणि मग मी त्यांना सांगितलं, की मला आता मार्गदर्शन करा. कारण माझं आता त्या काळात मी माझी कंपनी विकली होती, पैसे मिळाले होते. आता मी पुढचं आयुष्य काय करू? हं. मला लोकांनी सांगितलं, तू मेडिटेशन कर, अमुक कर, तमुक हां. कर, अध्यात्म कर. मग त्यांनी थोडंसं माझ्याकडे बघितलं आणि ते मला म्हणाले, "आप क्या करते हो?" हिंदीत बोलायचे. मग ते म्हणाले, "आपको कुछ करने की जरूरत नहीं. आपका ज्ञान है वो बांटो. हं. यही आपका अध्यात्म है." आणि मग त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली, की जी सगळ्यांना कळलं पाहिजे. त्यांनी सांगितलं, की जीना बहुत आसान होता है. हम लोग कॉम्प्लिकेट करते हैं. हं. लाईफमध्ये फक्त 3च फेजेस असतात. लर्न, अर्न अँड रिटर्न. वाह! 25 वर्ष लर्न, 25 वर्ष अर्न आणि उरलेलं आयुष्य रिटर्न. तर त्यांनी मला सांगितलं 10 वर्षापूर्वी, की आप रिटर्न फेज में हो. हं. तर दररोज हा विचार करा, की कुणातरी माणसाचं भलं करायचं. आणि मी तो 10 वर्ष प्रयत्न करतोय. अशी जर तुमची वृत्ती असेल ना, तर मग आयुष्य खूपच सोपं असतं. ते खरंच आहे आणि मला वाटतं तुम्ही जे सांगताय ना, त्या प्रत्येक गोष्टी अशा ग्रास्प करण्यासारख्या आणि आयुष्यात इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत. म्हणजे आता मला सुद्धा तुम्ही लर्न ऑन म्हटल्यावर अरे हो, माझी अर्नची फेज सुरू आहे ना, असं हे एक पण नंतर रिटर्न आहे. रिटर्न पण आहे. येस. तर हे एक डोळ्यासमोर येतं. आणि सर एक शेवटचा प्रश्न, तुम्ही एवढ्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहात, तर हल्लीच्या तरुणाईला म्हणजे काय होतं, की पटकन जॉब म्हटलं हल्ली तर पटकन एक छान सॅलरी मिळते, असं पण एक वर्ग आहे, न मिळणारा पण वर्ग आहे. पण त्यांना ना आर्थिक नियोजन करता येत नाही. तर या सगळ्यांना एक बेसिक आर्थिक नियोजनाचं काही आयडिया अशी द्यायची असेल, काही कल्पना सुचवायची असेल, तर काय तुम्ही सुचवू शकाल? मी एकतर त्या क्षेत्रातला तज्ञ नाही. पण मी सुरुवातीपासून एक गोष्ट करतो. माझे वडील कॉमर्स ग्रॅज्युएट होते. ते माझे सुरुवातीला बघायचे. हं. तर त्यांनी मला एक फॉर्म्युला सांगितलं होतं, की मी स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे त्या काळात हो, हो. शेअर मार्केटमध्ये 33% पैसे ठेव. हं. 33% सोनं हं. आणि उरलेले 33% जमीन. हं. म्हणजे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट. हे असं 33% कर, म्हणजे तुला आयुष्यात कधीही प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्यांनी मला एक सांगितलं, एका ठिकाणी मंदी आली की दुसऱ्या ठिकाणी तेजी असते. हो. असं ते सायमल्टेनियस करत Absolutely. राहा. आणि मी टाटा ग्रुपमध्ये काम केल्यामुळे माझा मॅक्झिमम पोर्टफोलिओ हा टाटा ग्रुपचा आहे. हं. आणि माझा टाटा ग्रुपवर विश्वास आहे, हं. की त्या कंपन्या चांगल्या मूल्यावर असतात. त्यांचं बिझनेस मॉडेल चांगलं असतं. त्यामुळे तिथं लॉस होत नाही. त्यामुळे मी टाटा मोटर, TCS, टाटा टेक्नॉलॉजीज अशा सगळ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत माझ्याकडे. आणि मला कधीही रिग्रेट नाही, म्हणजे असं हां. दुःख नाही झालं, की मी हे शेअर घेतले. म्हणजे तुमचं हे एक 33 ते माझ्या वडिलांनी सांगितलं मला. गणित आहे. पण ते गणित मला वाटतं आज सगळे तरुणाई सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतात आणि ते इम्प्लिमेंट केल्यावर डेफिनेटली त्याचा बेनिफिट होईलच. पण सर तुमच्याशी ह्या आज सगळ्या गोष्टी बोलताना ना नवीन-नवीन इतक्या गोष्टी मला स्वतःला कळल्या. त्यामुळे मी सगळ्या ऑडियन्सला म्हणेन, की अगदी आवर्जून हा पॉडकास्ट बघा आणि तुम्हाला ज्या गोष्टी सरांकडून वेचण्यासारख्या आहेत, त्या अगदी वेचून तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करा आणि त्याचसोबत आमचं न्यूज इंटरप्रिटेशन चॅनल फॉलो करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.